नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपले काही असे ऑप्शन आहेत की जे आपल्याला माहिती नाहीत, ते फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चेक करायचे. तत्पूर्वी आपल्या सगळ्या सेविका ताईंना सध्या आपण फेस कॅप्चरचं काम करतोय. फेस कॅप्चर करायला आपल्याला सगळ्यांना अडचण येते. आता आमचे झाले 100%, पण माझे तर पहिल्या दिवशी झाले. काही ताईंनी कशा पद्धतीने केलं बघा. रात्री 9 ते 10च्या दरम्यान फेस कॅप्चर अगदी पटापट होते. म्हणजे तुमचा चेहरा जुळत नाही असं ज्यांचं ऑप्शन येते, तर त्यांचं तुम्ही रात्री 9 ते 10च्या दरम्यान फेस कॅप्चर जर कराल तर अगदी लगेच होईल. तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन फेस कॅप्चर करा, लगेच डेली ट्रॅकरमध्ये येऊन THR भरा, किंवा डेली ट्रॅकरमध्ये फेस कॅप्चर करा आणि तिथल्या तिथे THR भरा. असंही तुम्ही करू शकता. अगदी व्हिडिओवरनं करा आणि ते काम दिसत आहे. कारण रात्री आपण कुठं लाभार्थ्यांच्या घरी जाणार, दिवसभर लाभार्थी समोर असून पण ते काम होत नाही, तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. रात्री 9 ते 10 ॲप्लिकेशन सुरू असते, त्या कालावधीमध्ये नक्कीच तुमचं काम हे होऊन जाणार. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा, आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन हे ऑप्शन वर आहे, इथे जाऊन आपण ते करू शकतो. आणि आपल्याला लाभार्थी म्हणजे आपल्या लाभार्थ्यांची जी प्रोफाईल आहे ती आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला नाव बदल करायचं असेल, मोबाईल नंबर बदल करायचा असेल, तर तो कसा बदल करायचा, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हणजे तेवढं फक्त तुम्ही चेक करून घ्या, बघून घ्या. हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हे पण ऑप्शन असतात, ते फक्त बघून घ्या. जेव्हा तुम्हाला बदल करायचा असेल तेव्हा तुम्ही नक्कीच बदल करू शकता. कारण काहींचे मोबाईल नंबर बदल होतात, मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठीच मी सांगते, एक नाव आणि मोबाईल नंबर, फक्त जन्मतारीख आपल्याला बदलचं ऑप्शन त्याच्यात अजून आलेलं नाही, परंतु भविष्यात ते पण येऊ शकतं. आणि अस्थायी अस्थायी असे 3 ऑप्शन आहेत, तेच मी तुम्हाला दाखवणार. त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी मॉड्यूलवर जायचं आहे. कुठलंही घ्या, कुठलंही याचं लाभार्थी मॉड्यूलमध्ये जर आपण गेलो तर तिथून आपल्याला ही माहिती सहज मिळणार आहे. तर आपण आता 6 महिने तर 3 वर्ष वयोगट घेऊ. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला लाभार्थ्याची जी प्रोफाईल आहे, म्हणजे जेवढी माहिती आपल्याला तिथं दिसते, वजन वगैरे, ती आपण आता ओपन करणार. बघा, इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच प्रकर्षाने जाणवणार किंवा दिसणार की काय. तर बघा, आपल्याला इथं पहिलं ऑप्शन आहे तपासा. बघा, हे वेगवेगळे 2 ऑप्शन आहेत, तपासा आणि त्याच्यानंतर परत इथं पेन्सिलचं चिन्ह आहे. हे 2 ऑप्शन आहेत. तर हे नेमकं 2 यांचा अर्थ काय आहे तर हे मी तुम्हाला दाखवणार. इथे आपल्याला मोबाईल नंबर, इथं क्लिक केलं तुम्ही, पेन्सिलला क्लिक केलं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बदलतो. आता ते तुम्हाला क्लिक करून दाखवते. आपल्याला पेन्सिलला जर तुम्ही बघा, इथं तुम्हाला एकदम कोपऱ्यामध्ये पेन्सिल दिसते, याला मी क्लिक केलंय. तर इथं तुम्हाला जर त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर बदल करायचा असेल तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून मग आपल्याला सबमिट करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर बदलून जातो. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला आता साईटला दिसतंय तपासा. तर हे तपासावर आपण नेमकं काय करू शकतो हे पण आपल्याला इथं क्लिक करून बघावं लागेल. आता आपल्याला मोबाईल नंबर बदल करायचा असेल तर लाभार्थ्याचा तुम्ही अशा पद्धतीने इथं मोबाईल नंबर बदल करू शकता. आणि तो मोबाईल नंबर बदल झाल्यानंतर मग मोबाईल नंबर बदल आपला करून झालेला आहे, त्यानंतर मग आपल्याला तपासावर क्लिक करायचं आहे. तर तपासावर क्लिक आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मोबाईल व्हेरीफाय करायचं आहे. म्हणून आता आपण इथं या चिन्हावर जाऊन नंबर बदल केला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तपासा याच्यावर क्लिक करायचंय. इथून देखील तुम्ही नंबर बदलू शकता तपासावर जाऊन, किंवा आपल्याला तिथं मोबाईल व्हेरीफाय करायचा आहे. तर आता आपण तपासा याच्यावर क्लिक करणार आहोत. बघा, तपासावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथं मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा. म्हणजे आपल्याला जो मोबाईल नंबर तुम्ही बदल केलेला आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला OTP साठी आपल्याला विनंती करायची. म्हणजे तुमचा इथं तुम्ही याच्यावर क्लिक करणार, तो टाकलेला जो नंबर आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. मग तुम्ही OTP वर क्लिक करणार, तुम्हाला OTP येईल 4 अंकी, आणि तो 4 अंकी OTP सबमिट केला म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे तर मोबाईल क्रमांकाची पडताळणी पूर्ण होऊन जाते. आता बऱ्याच जणांनी या गोष्टी सोडलेल्या आहेत, परंतु या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार भविष्यामध्ये. हे आपलं एक कामच आहे. म्हणजे हे ॲप्लिकेशन तेव्हाच काम पूर्ण होतात. त्याच्यामुळे जर तुमचं हे राहिलं असेल तर हे मोबाईल व्हेरिफिकेशन देखील करून घ्या. मी सुद्धा पाहिले तर माझे देखील 5 ते 6 लाभार्थी नवीन जन्म हे वाढलेले आहेत. तर ते मला आता 5 ते 6 लाभार्थ्यांचं मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हा एक बदल. आणि अजून आता आपल्या ह्या बॅग जाऊन आता आपलं फक्त तुम्हाला दाखवते, मी करत नाही, फक्त दाखवते. OTP वर विनंती केली की OTP येतो, तो OTP टाकायचा आणि सबमिट करायचं, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर आता ह्या ॲरोला क्लिक करून आता आपण परत मागे येणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ऑप्शनला क्लिक केलं का तुम्हाला वाटलं की स्थानिक भाषेतील नाव, आता तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपल्या सगळ्यांची, आता महाराष्ट्रात आहोत म्हणून मराठी, आपल्याला नाव वाचायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण इथं क्लिक करून जर तुमचं इंग्रजीत असेल हे नाव, आता माझा बदल मी केलेला आहे
तर तुम्ही ह्या पेन्सिलला क्लिक करून ते नाव मराठीत टाकू शकता. फक्त पेन्सिलला क्लिक करायचं आहे. तसंच खालचा आता हे बटन आहे निवासाचा प्रकार, तर त्याच्यासाठी ही पेन्सिल आहे, आता ते पण तुम्हाला क्लिक करून दाखवते. तर बघा आता आपण निवासाचा प्रकार याच्यावर क्लिक केलं. शाश्वत म्हणजे स्थायी, अस्थायी. तर शाश्वत म्हणजे स्थायी, अस्थायी म्हणजे तिथं आपण ह्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे तिथं येऊनच जातं. बघा तिथं क्लिक करून दाखवत. बघा तात्पुरती आणि शाश्वत. आता तुमच्याकडे जर तात्पुरते मुलं असतील तर तुम्ही तात्पुरते सिलेक्ट करू शकता, आणि जर तुमच्याकडे शाश्वत असतील म्हणजे स्थायी असतील तर तुम्ही त्यांना स्थायी करू शकता, आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे. मग असं निवासाचं म्हणजे जे प्रोफाईलचे जे जे ऑप्शन आहेत ते सगळे इथं आलेले आहेत. अशा पद्धतीने ते एक एक करून आपल्याला ते बघायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. तसंच आपल्याला नावाचं देखील आहे. तसंच तुम्ही नाव बदलते याच्यावर या पेन्सिलला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इथं स्थानिक भाषेतील नाव, आता माझं या मुलीचं मी मराठीमध्येच नाव टाकलेलं आहे, तर तुम्ही तिथं ते मराठीत नाव टाकून सबमिट करू शकता. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपली जी प्रोफाईल आहे तर ती प्रोफाईल जरी तुम्हाला दिसत नसली तरी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या पद्धतीने करू शकता. आणि भविष्यामध्ये जन्मतारीख बदलण्याचं देखील ऑप्शन नक्की येऊ शकतं. एवढे जर प्रोफाईलमध्ये माहिती आली तर नक्की जन्मतारीख बदलण्याचं ऑप्शन देखील येऊ शकतं असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्ही आतील ह्या काही गोष्टी पाहिल्या नसतील तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघा आणि स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणूनच मी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असते आणि सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. ताईंनो, जर व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला, प्रश्न विचारा, जसं शक्य तसं उत्तर देईल. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.